नमस्कार. बुधवार 20 मार्च 2024च्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय हवाई वाहतूक कंपन्या म्हणजे थोडक्यात सिव्हिल एव्हिएशन. हवाई वाहतूक कंपन्या हा विषय आत्ता बाजार गप्पांमध्ये घ्यायचं कारण असं, हे एक मोठं गमतीचं क्षेत्र आहे. गेली अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये एक पॅसेंजर्स म्हणून होत असलेली वाढत्या आर्थिक विकासदरामुळे एकंदरीतच मालाची वाढती वाहतूक आणि या दोन्हींमुळेच एकंदरीतच विमान कंपन्यांकडे वाढतं लक्ष असा तो सगळा भाग आहे. मग असे जर इतके 1, 2, 3 असे सकारात्मक घटक ज्या उद्योगाबद्दल असतील, त्या उद्योगाचा जर विचार करायचा झाला तर ते उद्योगही एक वाढता हवा, त्या कंपन्यांचा नफाही वाढता हवा आणि परिणाम म्हणून किंवा पर्याय म्हणून त्या कंपन्यांच्या शेअर्सचे बाजारभावही चांगल्या आकर्षक पातळीवर असावेत असं एक ढोबळ गणित जर कोणी मांडलं तर त्या बाबतीत फारशी चूक नाही. परंतु एक गमतीचं उफराट चित्र सध्या भारतीय हवाई वाहतूक कंपन्यांच्या बाबतीत दिसतं आहे की एकंदरीतच विमानांचा विचार करणारा किंवा विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या हा वाढता आकडा आहे. अगदी कोणताही आपल्या देशातला विमानतळ की जो सर्वसाधारणपणे व्यवस्थितपणे सुरू आहे, याच्यामध्ये गेल्या 1-2 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी वाहतूक केलेल्या प्रवाशांची संख्या ही आकडेवारी चढली आहे. परंतु त्याचं पूर्णपणानं सकारात्मक दृश्य किंवा परिणाम हा आपल्या देशातल्या हवाई वाहतूक कंपन्यांमध्ये झाला आहे अशातला भाग नाही. आपल्याकडं ज्या पद्धतीच्या कंपन्या होत्या ती जेट बंद पडून बरीच वर्ष झाली, पण अगदी अलीकडच्या काळामध्ये त्याच्याबद्दल एक सकारात्मक घटनाही घडली आहे. आणि ती सकारात्मक घटना अशी आहे की आज मितीला जेट कंपन्यांनी ज्यांच्याकडनं कर्ज घेतलं आहे त्या कर्जाऊ कंपन्यांच्या मालकीमध्ये किंवा ताब्यामध्ये जेट कंपनी आहे. गेली 1.5-2 वर्ष त्याच्यासाठी यशस्वीरित्या बीड केलेल्या मालकाला जेट कंपनी मिळण्याचं घोंगडं हे भिजत पडलेलं आहे. परंतु अलीकडे एका न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असे आदेश देण्यात आलेले आहेत की जेट कंपनीचा जो सध्या असलेला ताबा त्याच्या कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडे आहे, त्यांनी तो त्या नवीन मालकाकडे ट्रान्स्फर करावा. या एका घटनेमुळे कदाचित काही काळ का होईना पण जेट एअरवेज ही लिस्टेड कंपनीच्या शेअर्समध्ये उलाढाल होऊ शकते. म्हणजे अगदी मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून जरी जेट एअरवेजकडे बघितलं नाही आणि जर तुमचा धोका पत्करायची तयारी असेल तर तुम्ही जेट एअरवेजचा ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून विचार करू शकता का, असा विचार केला पाहिजे. पण असा जर विचार आपण करणार असू तर एक गोष्ट मात्र लक्षात घ्यावी लागते की याच्यामध्ये असलेलं धोक्याचं प्रमाण हे प्रचंड आहे. मगाशी मी ज्या न्यायालयीन निवाड्याची घोषणा केली किंवा चर्चा केली तो पूर्णपणानं पुढच्या किंवा वरिष्ठ पातळीवरती चॅलेंज केला जाऊ शकतो, त्याला आव्हान दिलं जाऊ शकतं. आणि एकंदरीतच गेली अनेक वर्ष जेट एअरवेजच्या बाबतीत नववधू प्रियामी बावरते लाजते सरते पुढे फिरते असंच गणित चालू आहे. ते यापुढं चालू राहणार नाही अशातला भाग नाही. पण गेली कित्येक दिवस त्याच्यामध्ये जराही ट्रेड न झालेला अशी ही जी स्क्रिप्ट आहे त्याच्यामध्ये या ना त्या स्वरूपामध्ये धुगधुगी जाणवू शकते. आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत असलेली दुसरी हवाई वाहतूक कंपनी म्हणजे इंडिगो चालू नाही म्हणावं तर ती व्यवस्थित सुरू आहे, ती सुरू आहे म्हणावं तर ती पुरेशी प्रॉफिटमध्ये नाही आहे, याची गणितं आपल्याला माहिती आहेत. एकंदरीतच गेल्या अनेक तिमाहींमधला इंडिगोची आर्थिक कामगिरी आणि इंडिगोची जमिनीवरची वाहतुकीची कामगिरी याच्यामध्ये फार मोठा तफावत आहे. वाहतुकीच्या कामगिरीमध्ये ज्या पद्धतीनं सातत्य आहे त्या पद्धतीचं सातत्य इंडिगोच्या व्यवसायामध्ये नाही, याच्या आर्थिक व्यवसायामध्ये नाही, याची आपल्याला गणित आहेत. हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असतानाच इंडिगोबद्दलची बातमी अशी आहे की इंडिगोमध्ये जो सगळ्यात मोठा भागधारक आहे, आज मितीला ती कंपनी चालवण्याची नैतिक जबाबदारी ज्याच्यावर आहे, त्यांनी आपल्या स्वतःच्या हिश्श्यातला, ज्याला आपण प्रमोटर स्टेक असं म्हणतो, त्या प्रमोटर स्टेकमधला काही हिस्सा पूर्णपणानं विकल्याची बातमी आहे. आणि ही बातमी काही फार मोठी सकारात्मक आहे अशातला भाग नाही. आपल्या देशाच्या शेअर बाजारातली तिसरी नोंदणीकृत कंपनी म्हणजे स्पाइसजेट ही अलीकडच्या काळामध्ये त्याच्या विमान वाहतुकीत झालेली अडचण किंवा त्याच्यामध्ये झालेले तांत्रिक बिघाड याच्यासाठी जास्त प्रसिद्ध आहे किंवा चर्चेत आहे. इंडिगोच्याही बाबतीत त्याच्या विमानाचे जे इंजिन्स आहेत त्या इंजिनवरनं याबद्दलची तक्रार सुरू आहे. परंतु नोंदणीकृत कंपनी आणि बाजारातला म्हणजे त्याच्या पॅसेंजर सर्व्हिसमधला वाटा या बाबतीत जे इंडिगो आणि स्पाइसजेटमध्ये साम्य आहे
ते लक्षात घ्यावं लागतं. परंतु हे साम्य केवळ तिथपुरेसं मर्यादित राहत नाही. या दोघांपुढेही असलेल्या अडचणी आणि त्यांची चर्चा हाही मुद्दा या दोघांच्यातला साम्यातला आहे. त्यामुळे आज तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदाराच्या दृष्टिकोनातनं विचार करायचा झाला तर आपल्याला माहिती असलेलं एक क्षेत्र, या ना त्या स्वरूपामध्ये आपला संबंध आलेला, मग तो व्यावसायिक म्हणून नसेल, पॅसेंजर म्हणून असेल, प्रवासी म्हणून असेल, परंतु आपला आलेला संबंध हे पाहू जाता इंडिगो किंवा स्पाइसजेटचे शेअर घ्यायचं धाडस करावं असं मला स्वतःला वाटत नाही. म्हणजे काही तात्कालिक गोष्टींमुळे, काही तात्कालिक प्रभावांमुळे एकंदरीतच जेट एअरवेज हा निदान डे ट्रेडिंगसाठी निदान 2-5-10 दिवस तरी घेण्याच्या लायकीचा शेअर वाटतो. परंतु असा शेअर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिगो किंवा स्पाइसजेटमध्ये दिसेलच अशातला भाग नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. ज्या त्यातल्या त्यात चांगल्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये काम करणाऱ्या अशाही हवाई वाहतूक कंपन्या आहेत. त्या तिन्ही हवाई वाहतूक कंपन्या या टाटा समूहामध्ये आहेत. मग ती एअर एशिया असेल, ती एअर इंडिया असेल, त्याच्याबरोबर ती विस्तारा असेल, यांची गणितं इथे लक्षात ठेवली पाहिजेत. पण आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवानी गोष्ट अशी आहे की या तीनपैकी जी टाटा समूहामध्ये असलेल्या हवाई वाहतूक कंपन्या आहेत, म्हणजे एअर एशिया, एअर इंडिया आणि विस्तारा, यातली कोणतीच कंपनी आपल्या शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत नाही. हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे जसं म्हटलं जातं की पिकतं तिथे विकत नाही, याची या ना त्या स्वरूपामध्ये गोंधळ आहे. हे गणित लक्षात घ्यावं लागतं. एक वेगळीच नवीन हवाई वाहतूक कंपनी सध्या आपल्याकडे हळूहळू चर्चेत येते. ती गोव्यातून हैदराबाद आणि बंगलोर यांना वाहतूक सेवा पुरवणार आहे. त्याच्याचमध्ये कोल्हापूरचाही समावेश होण्याची शक्यता आहे. परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही गोव्यामधनं कार्यरत असलेली कंपनी जी दिल्लीला पूर्णपणे 100% विमान पाठवते, ती हवाईमध्ये किंवा हवाई वाहतूक सेवेमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती कार्यरत अजून तरी झालेली नाही. पण या कंपनीच्या कारभाराकडे लक्ष ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण अगदी अलीकडच्या काळामध्ये जाहीर केलेल्या प्रेस रिलीजनुसार, त्या कंपनीनं जाहीर केलेल्या प्रेस रिलीजनुसार त्यांनी जी एक घोषणा केली आहे त्या दृष्टिकोनातनं गोवा हा बेस असलेल्या या कंपनीच्या माध्यमातून लक्षद्वीपला अशा पद्धतीची हवाई वाहतूक सेवा सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. लक्षद्वीप सध्या कोणत्या कारणानं चर्चेत आहे याची वेगळी चर्चा करायला ह्या व्यासपीठावर गरज आहे असं मला वाटत नाही. परंतु शक्यता नाकारता येत नाही की अशा वैशिष्ट्यपूर्ण आणि एका विशिष्ट भूभागावरती लक्ष केंद्रित करणाऱ्या कंपन्या यांच्याकडे एक कामगिरी, एक वाहतूक किंवा एक प्रवासी म्हणून तर लक्ष ठेवलंच पाहिजे, पण एक संभाव्य गुंतवणुकीची संधी किंवा गुंतवणुकीची संभाव्य संधी म्हणूनही लक्ष दिलं पाहिजे. आपल्याकडे या व्यतिरिक्त आकासा नावाची राकेश झुनझुनवालांनी सुरू केलेली कंपनी आहे. राकेश झुनझुनवाला आता हयात नाहीत, पण ते प्रमोटर असलेली ही कंपनी सुरुवातीच्या काळामध्ये नोंदणी करेल आणि लोकांना पुरेसा नफा मिळवून देईल अशी अपेक्षा होती. परंतु त्या प्रमाणामध्ये आज मी तिला हवाई वाहतूक सेवा क्षेत्रातल्या कंपन्या नाहीत. हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येकाची कारणं वेगळी असतील, परंतु ज्या एक आर्थिक आशावादावरती आणि आर्थिक अपेक्षिततेवरती एखादं सत्र चालतं तसं हे सत्र चालत नाही किंवा हे सेक्शन आणि सेक्टर चालत नाही याचा विचार करायचा. म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय हवाई वाहतूक कंपन्या. मनःपूर्वक धन्यवाद.